सर्च केलं असेल. सर्च केल्यामुळे आपली कुठेतरी Googleवरती इन्फॉर्मेशन असेल. दुसरं काय तुम्हाला तुमच्या मित्रांनी सांगितलं असेल. पण तुमच्या मित्रांनी कुठेतरी काहीतरी सर्च केलं असेल किंवा तो एक्झिस्टिंग स्टुडंट असेल. म्हणजे तुम्हाला कुठून तरी अवेअर होतं, माहिती होतं, की डिजिटल मार्केटिंगचा इथे-इथे कोर्स आहे. आता जर एखाद्याला नवीन शूज घ्यायचा आहे, तर तो Googleवरती काय सर्च करेल? NMD शूज टाकेल का? मग काय सर्च करेल? शूज. मेन स्पोर्ट शूज, मेन कॅज्युअल शूज असं सर्च करेल. मग तिथं Amazon, Flipkart, IndiaMart असं IndiaMart नाही तर फर्स्ट क्राय वगैरे भरपूर साऱ्या वेबसाईट येतील. पण तुम्ही पर्टिक्युलर जर Puma शूज टाकलं तर Pumaची एक नंबरला वेबसाईट आहे. कारण तो कीवर्ड तुम्ही टाकलेला आहे प्रॉपर. मग सेम तर आपला जर शूज आहे, तर त्याची पहिल्यांदा काय करावं लागेल? अवेअरनेस करावं लागेल. लोकांना माहीत झालं पाहिजे. आणि जर तुम्ही तो शूज घालून बाहेर गेले, तर 4 लोकं बघणार आहेत. तुम्हाला विचारणार आहे, की हा शूज कोणत्या कंपनीचा आहे? कधी विचारणार आहेत? लोकांना जर आवडला. बरोबर आहे ना? मी नेहमी उदाहरण सांगत असतो. तुम्ही एफ-सी रोडला गेलात, तर कोणत्या मुलींकडे जास्त पाहतात? ज्या दिसायला खूप डेंजर आहेत त्या? ज्या सुंदर आहेत त्या? तुम्ही सांगा, तुम्ही कोणाकडे पाहतात? जे तुमच्याकडे बघतात त्यांच्याकडे. कोणाकडे पाहतात? हां? हां? जे चांगले दिसतात ते. आणि त्यांनी नाही बघितलं तुमच्याकडे तर. तरी तुम्ही बघतात. हां? असंच असतं. लोकं काय करतात? उगवत्या सूर्याला जास्त पाहतात. का? कारण त्याचे फायदे जास्त आहेत. लोकं नमस्कार कोणाला करतात? उगवत्या सूर्याला करतात. तर तुम्हाला काय करायचंय? अट्रॅक्टिव्हपणा जर तुम्हाला वाढवायचा असेल, कशाचा? प्रॉडक्टचा. तर तुम्हाला काय करावं लागेल? म्हणजे एखादा माणूस आहे, नॉर्मलच आहे, दिसायला पण चांगला आहे. पण त्याने अंघोळच नाही केली, कपडे चांगले नाही घातले, केस व्यवस्थित विंचरली नाही, तर तो चांगला दिसेल का? मग चांगला माणूस म्हणजे काय? तर तो दिसायला चांगला नाही, पण टापटीप असला पाहिजे, हायजीन मेंटेन करणारा असला पाहिजे. तर मग लोकं काय करतील? अट्रॅक्ट होतील. असं असं नाही की ब्लॅक लोकं पण आहेत. कायली जेन्नर माहिती आहे? किती मोठी कंपनी केली. स्वतः ते फेस दाखवते प्रॉडक्ट सर्व्हिसेसमध्ये. तिचं ब्रँड अँबॅसेडर ती स्वतः एकटीच आहे. ती दिसायला एवढी गोरी नाही. पण अट्रॅक्टिव्ह फेस आहे तिचा. बरोबर आहे ना? आणि माणूस अट्रॅक्टिव्ह कधी वाटतो? जर नॉलेज असेल तर. आणि प्रत्येक माणसाचे पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे असतात. तर तसंच आहे की आपला प्रॉडक्ट कसा चांगला दिसेल, आपल्या सर्व्हिसेस कशा चांगल्या वाटतील. मग आपण मार्केटिंग कशाची करतो? थिंगची. थिंग्समध्ये काय येतं? आपण ज्याच्याबद्दल विचार करेल, हवेची सुद्धा मार्केटिंग केली जाते. पाण्याची केली जाते. सगळ्या गोष्टींची मार्केटिंग केली जाते. प्रॉडक्टला आपल्याला राइट टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं आहे. आता सपोज माझा एक प्रॉडक्ट आहे लिपस्टिकचा. बरोबर आहे? मग साक्षीला मी काय केलं? मॅनेजर ठेवलं त्या लिपस्टिकचं. तर मग साक्षी कुणाला विकेल ते प्रॉडक्ट? कोणत्या? आता ती माझ्याकडे आली आणि बोलली, "सर ही लिपस्टिक तुम्ही लावा, खूप छान दिसणार." तर बायकोसाठी घ्या, बहिणीसाठी घ्या. अच्छा, बहिणीसाठी. मग मी घेईल का? बहिणीसाठी नाही, गर्लफ्रेंडसाठी. आणि मला किती टक्के प्रोबॅबिलिटी की गर्लफ्रेंड असेल मग? फ्रेंड. आपण असं गिफ्ट देऊ शकतो, बर्थडे गिफ्ट वगैरे करतात मुलं आजकाल. तुम्ही किती लोकांना दिलेत त्याला? तू लिपस्टिक किती लोकांना दिली? हां? हां? नाही दिली ना? मग मार्केटिंगमध्ये आता बघा, मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं की विचार खूप महत्त्वाचे आहेत. मी जर विचार केला की मला 1 करोड रुपये कमवायचे आहेत ह्या महिन्यामध्ये. मग मी काय विचार केला 1 करोड रुपये ह्या महिन्यामध्ये मला कमवायचे आहेत. तर त्यासाठी मला प्लॅन बनवावा लागेल. त्यासाठी मला तसं विचार करावा लागेल. मग तसं की तुम्हाला आता लिपस्टिक विकायची. मग मुली काय विचार करतील? आणि मुलं काय विचार करतील? किंवा एखादा मार्केटर काय विचार करेल? तुम्ही जसा विचार केला की आपण काय करू सरांना ॲड दाखवू
आणि सरांच्या गर्लफ्रेंडला घेतील ते, किंवा सरांच्या वाईफला घेतील ते, किंवा सरांच्या घरात मधल्या कोणाला तरी घेतील, असा तुम्ही काय विचार केला. आणि प्रत्येक माणूस असाच विचार करतो, आणि जो राईट विचार करतो तो पुढे जातो, आणि जो रॉंग विचार करतो तो मागे येतो. मग जर तुम्ही जर असाच विचार करून जर ते प्रॉडक्टची जर मार्केटिंग केली, की आपण काय करू, सरांना म्हणजे सरांचे एज सारखे किंवा ज्यांच्याकडे खूप पैसा आहे अशा लोकांना काय करू, आपण आपल्या लिपस्टिकची मार्केटिंग करू, तर तुमचे प्रॉडक्ट विकले जातील का? नाही विकले जाणार. कारण आपल्याला मार्केटिंग जर करायची असेल ना, तर ते राईट टार्गेट ऑडियन्सलाच केले पाहिजे. मार्केटिंग म्हणजे काय, राईट टार्गेट ऑडियन्सला. आता तुम्ही सांगा मला, मला जर केली मार्केटिंग तर माझ्याकडे फक्त 1% प्रॉबिलिटी की गर्लफ्रेंड असू शकते, आणि 2% प्रॉबिलिटी की मी फक्त घरच्यांसाठी घेऊ शकतो. मग मार्केटिंग अशाच वेळेस करायची की ज्या वेळेस एखादा माणूस 50+% प्रॉबिलिटी की तो परचेस करू शकतो. मग एखादी 90 इयरची ओल्ड काय आजी आहे, आणि तिला जर आपण काय केलं, फोर्स केला की तू घे, तर घेईल का ती? खूप कमी प्रॉबिलिटी. मग तर लिपस्टिक कोण लावतं ह्याच्याकडे आपल्याकडे डिटेल पाहिजे, आणि ती गुगलला माहिती आहे, ती तुमची सोशल मीडियाला माहिती. तुम्ही तुमच्या कशावरून डिटेल माहिती होती त्यांना? तुमच्या बिहेवियर वरून, तुमच्या पेमेंट ऍक्टिव्हिटीज वरून. तुम्ही जर कधी ऑनलाईन काय परचेस केला असेल, तुम्ही जर शूज परचेस केला तर तुम्हाला शूजचे जास्त ऍड दिसतील. तुम्ही लिपस्टिक केली असेल तर तुम्ही लिपस्टिक वापरतात, आणि एखादा माणूस एकदा वापरतो म्हणजे तो परत परत पण वापरू शकतो. जरी तो सेम प्रॉडक्ट नाही वापरला तर त्याच्या सिमिलर प्रॉडक्ट वापरू शकतो. तर मग तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस फक्त राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत जर पोहोचला तर 90% तुमची मार्केटिंग तिथंच होईल. माझा डेटा सायन्सचा कोर्सची ऍडमिशन करायचे, आणि मी जर फक्त 12वी फेल लोकांना, पहिलीच्या, दुसरीच्या, 10वीच्या लोकांना जर मी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवत बसलो, तर ते ऍडमिशन घेतील का? पण डेटा सायन्स कोण करतं? मग त्यासाठी तुम्हाला मार्केटिंग जर करायची असेल तर एक पर्सोना बनवायचा असतो. पर्सोना म्हणजे काय? सपोज माझी पाण्याची बॉटल आहे, तर एनएमडी पाणी बॉटल आहे, वॉटर बॉटल आहे, तर ते कोण पिऊ शकतं? एखादं जर काय कॅनलीचं पेत असेल, एखादं जर काय करत असेल, बिस्लरीचं पेत असेल, तर 30% 40% प्रोबॅबिलिटी की हा एनएमडीचं पाणी शिफ्ट करू शकतो, किंवा तो जर बिस्लरीचं पाणी पितोय तर एनएमडीचं पण पिऊ शकतो. मग त्या लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो? गुडघादुखीचं औषध असेल तर गुडघं कुणाचं दुखतात? तरुण पोरांचं दुखतात का? मग कुणाचं दुखतात? ते ऍडव्हर्टाइजमेंट कुठं दाखवले पाहिजे? त्यांचं एज किती असू शकतं, आणि ते असतील कुठे? मग पर्सोना बनवताना काय करायचं, प्रॉडक्टचं डिटेलिंग, आपले राईट टार्गेट ऑडियन्स कोण येतं, मेल आहेत का फिमेल आहेत. जर तुम्हाला काय लेडीज इनर गार्मेंट का काहीतरी असतं तर त्याची जर मार्केटिंग करायची, तर ते मुलांना दाखवून काय फायदा आहे का? मुलांना दाखवायची. मग ते असं तुम्हाला डिटेलमध्ये टार्गेटिंग करावं लागेल तुमच्या प्रॉडक्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल. तुमची डेमोग्राफी कोणती? डेमोग्राफी म्हणजे काय? मेल आहे, फिमेल आहे, आणि तो कोणत्या लोकेशन मध्ये राहतो. समजलं? तर ह्या गोष्टी डिटेल तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही व्यवस्थित मार्केटिंग करू शकतात. मार्केटिंगचे 2 टाइप्स असतात, इनबाउंड मार्केटिंग, आउटबाउंड मार्केटिंग. इनबाउंड मार्केटिंग मध्ये डिजिटल मार्केटिंग येतं, आणि आउटबाउंड मार्केटिंग मध्ये काय येतं, ट्रेडिशनल मार्केटिंग येतं. आता अनुराग तू सांग की डिजिटल मार्केटिंग मध्ये आणि ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये काय डिफरन्स आहे? ऑफलाईन मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग मध्ये डिफरन्स आहे. ऑफलाईन मार्केटिंग मध्ये मॅन पॉवर जास्त लागतो, म्हणजे बॅनर म्हणा, परत डोर डोर टू डोर जाऊन मार्केटिंग करावी लागते. परत त्यानंतर डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही तुमच्या नेटवर्क, म्हणजे ज्याला नेट कनेक्ट होऊ शकतो, मोबाईल असू दे, सोशल मीडियावरून मार्केटिंग करू शकता. हॅलो, काय सांगितलं त्याने? ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडियावर. काय डिफरन्स सांगितलं? की मी तुम्हाला काय सांगितलं की डिफरन्स बिटवीन डिजिटल मार्केटिंग आणि ट्रेडिशनल मार्केटिंग. तुम्ही सांगा, मार्केटिंग झालंय तुमचं, कोणत्या कॉलेजला झालंय? वाडिया. जवळ झालंय.
सिमेंट दिली होती, कॅट दिली होती का CET. सीईटी? कॅट का नाही दिली? कॅट मध्ये आणि सीईटी मध्ये काय फरक असतो? कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. CET स्टेट मधले कॅट ऑल इंडिया. कॅट मधून कुठे नंबर लागतो? आयएम मध्ये लागतो. आणि आयएम मध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन पण जे असते ते विचार पण तसंच करतात. तुम्ही आयएम मधून जर पास झाले तर तुमचं पॅकेज पण तसंच लागतं मार्केटिंग मध्ये पण आणि डिजिटल मार्केटिंग पण. आता ह्या वर्षीचं डिजिटल मार्केटिंगचं सगळ्यात हायेस्ट पॅकेज लागलं होतं अहमदाबादच्या कॉलेजचं. तर तुमची थिंकिंग ऑफ प्रोसेस कशी त्याच्यावरती डिपेंडेंट असेल सगळ्या गोष्टी. डिजिटल मार्केटिंग आणि ट्रेडिशनल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग मध्ये इंटरनेट यूज केलं जातं आणि सोशल मीडिया यूज केलं जातात आणि सर्च इंजिन यूज केले जातात. डिजिटल मार्केटिंगची डेफिनेशन सांगितली की डिजिटल मार्केटिंग प्रमोट बिझनेस वाया वन और मोर फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये आपलं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचले जातात का नाही? ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये काय फक्त आपले प्रमोट युअर बिझनेस थ्रू फक्त तेवढं प्रमोट बिझनेस बोलू शकता किंवा तुम्ही काय करू शकता मार्केटिंग मध्ये क्रिएटिंग एक्सप्लोरिंग डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मेट युअर राईट टार्गेट ऑडियन्स. आपला प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचवणे म्हणजे मार्केटिंग. आणि इकडं तोच डेफिनेशन फक्त आपलं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं आहे पण बाय युजिंग ऑल सोशल मीडिया आणि इंटरनेट. त्याचं फक्त डेफिनेशन. पहिलं तर सोशल मीडियामध्ये रिझल्ट मेजरमेंट करता येतात. मी जर इंस्टाग्रामवर एखादी पोस्ट टाकली तर किती लाईक्स आले, किती कमेंट्स आले, किती लोकांपर्यंत रीच झाली, किती इंटरॅक्शन आले, किती कॉल आले, हे सगळं मेजर करता येतं. दुसरं मी जर ट्रेडिशनल मी जर एखाद्या कॉलेजला 5 लाख पेम्पलेट घेऊन वाटल्या तर त्याच्यातल्या किती लोकांनी माझी पेम्पलेट घेतली आणि फेकून दिली, रिझल्ट मेजरमेंट करता येईल का? आणि कॉस्ट खूप जास्त लागतो. मी जर 5 लाख पेम्पलेट वाटले, एक पेम्पलेट किती रुपयाला भेटते? 3 रुपये, 2 रुपये. आणि 5 लाख पेम्पलेट जर वाचली, 1 रुपयात पकडली तरी किती रुपये जातील? 5 लाख रुपये. आणि इथं 5,000 रुपयामध्ये 5 लाख लोकांना डिफरन्स किती आहे? तुम्ही ग्लोबली रीच करू शकता. काय करू शकता? Globally reach. तुम्ही ग्लोबली रीच होऊ शकता. म्हणजे ग्लोबली काय, मला US ला मार्केटिंग करायची, मला दुबईला मार्केटिंग करायची, मला केनियाला मार्केटिंग करायची, मी इथं बसून करू शकतो. तसं ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये एखादा माणूस जर UK ला लावायचं म्हणलं तर त्याचं जायचं यायचा तिकीटचा कॉस्ट, नंतर तिथं राहायचा कॉस्ट, किती खर्च आहे, भरपूर येईल खर्च. 1 लाख लोक जमवायचे म्हणलं आणि त्यांना भाषण द्यायचे आपल्या प्रॉडक्ट बद्दल सांगायचं म्हणलं तर 1 लाख लोक बनवायचे म्हणल्यानंतर सिक्युरिटी लागेल, ग्राउंड लागेल, त्यांची पार्किंगची सोय करावी लागेल, 5-10 लाख रुपये खर्च होईल. तसं इकडे 5-10 हजार रुपयामध्ये तुम्ही 10 लाख लोकांपर्यंत जाऊ शकता. एवढा डिफरन्स डिजिटल मार्केटिंग आणि ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये. ऍडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग साक्षी सांगा तर तो. सौरभ आहे सांगा ऍडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग. सर आपण प्रोडक्ट सेल करू शकतो सर डिजिटल मार्केटिंगद्वारे. आपण प्रोडक्टची जाहिरात करू शकतो. तुम्ही सांगा ऍडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग. कॉस्ट इफेक्टिव्ह. परफेक्ट. अजून? ग्लोबल रीच होते. ग्लोबल रीच होते. अजून? अजून काय होतं? कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि ब्रँड होऊ शकतो. हॉटेल भाग्यश्री 2024 ला आला, 2025 ला तर काय घेतली? फॉर्च्युनर घेतली. क्वालिटी म्हणजे खूप कमी वेळात. अंबानी, टाटा, बिर्ला हे खूप डिकेड बसून येतं, त्यांच्या पिढ्याने पिढ्या बिझनेस करतात. पण बायजूस, ओला, उबर हे आता आलेले. आणि हे कशामुळे जास्त ग्रो झाले? आणि 2000 तुम्ही बघा 2017 पासून जेवढे बिझनेस लॉन्च झाले त्याचा बेस काय आहे? मार्केट काय आहे? इंटरनेट. कसं आहे? इंटरनेट. ओला, उबर, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अजून काय? ई लर्निंग प्लॅटफॉर्म, जेप्टो, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट हे कशावरती डिपेंडेंट आहे?
इंटरनेटवर. विदाउट इंटरनेट ओला बुक करू शकतात का तुम्ही? विदाउट मोबाईल बुक करू शकतात का? मग इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर किती केला जातो? फ्लाईट बुक करायला पण, बुक माय शो, तिकीट बुक करायला. तर जेवढे पण आता 2017 पासून बिझनेस मॉडेल 90% हे कशावरती डिपेंडेंट आहे तर इंटरनेटवरती डिपेंडेंट आहे. आणि दुसरं म्हणजे काय, तुम्हाला जर एखादा प्रोडक्ट आहे माझा, काय प्रोडक्ट आहे, माझी एक क्रीम आहे, ती लावली की काय होतं, गोरं होतं. बरोबर आहे. त्याची किंमत किती? 200 रुपये. मग इंडियामध्ये किती लोकांना गोरं व्हायचंय? जे गोरे येते त्यांना पण माझ्यापेक्षा अजून गोरं व्हायचंय. जे गोरे आहेत त्यांना अजून गोरं दिसायचंय, आणि जे ब्लॅक आहेत त्यांना काय करायचंय? अजून गोरं व्हायचंय. मग इंडियाची लोकसंख्या किती? 140 करोड. त्याच्यातले किती टक्के लोक लावू शकतात ती क्रीम? किती टक्के लावू शकतात? 50-60%. मग 140 करोड मधल्या 50% लोकांनी जरी लावली तर किती करोड होतात? 70 करोड. मग तुम्हाला असं जर क्वेश्चन विचारलं की माझ्या प्रॉडक्टचं मार्केट कॅप किती आहे, तर तुम्हाला मार्केट कॅप पण सांगता येईल. म्हणजे खूप मोठा मार्केट कॅप आहे. मग बिझनेस करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं? मार्केट रिसर्च करावं लागतं. म्हणजे सपोज मी काय करतोय, पेट्रोल पंप टाकणार आहे नवीन. मग टाकायचा का नाही टाकायचा हे कशावर डिपेंड करायचं? मार्केट रिसर्च करून. म्हणजे आता सपोज मी पेट्रोल पंप टाकला, लोकांना माहित होस तर 1 वर्ष जाईल, आणि दुसऱ्या वर्षी तर अजून 2-3 वर्षांनी पेट्रोल बंद होईल. असं पण होऊ शकतं. मग स्कोप कशाला येणार आहे पुढे जाऊन? ईव्ही कार, ड्रायव्हरलेस कार. मग तुम्हाला बिझनेस करायचं तर कशामध्ये? तर त्यासाठी तुम्हाला ट्रेंड चेंज करावं लागतं, ट्रेंड चेक करावं लागतात. सपोज आता मी काय केलं, टॅब्लूला खूप जॉब आहेत म्हणून मी टॅब्लू शिकत बसलो. पण आता सगळ्यात ट्रेंडिंग मध्ये काय चाललंय? गुगल स्टुडिओ आणि पॉवर बीआय डेटा व्हिज्युअलायझेशन टूल आहे. तर तुम्हाला हे पहिल्यांदा ट्रेंड काय चालले. मी जर फोटोग्राफी करतोय, मग मी फोटोग्राफी करू का मी डिजिटल मार्केटिंग करू? दोघांमध्ये ट्रेंड कोणाकडे जास्त आहे? मी आता काय करू? सायबर सिक्युरिटी करू का डेटा सायन्स करू? हे तुम्हाला गुगलवरती समजणार आहे का? तुम्हाला काय करावं लागेल? मार्केट रिसर्च करावं लागेल. आता जर सपोज काय काय लोक बोलतात जावा करा, ते कधी बोलतात? त्यांना जॉब लागलेला असतो 2017-2020 साली, बरोबर आहे. आणि ते तुम्हाला आत्ता गायडन्स करतात 2026-25 मध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं? चुकीचा पण उद्देश होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करता आलं पाहिजे? अनालिसिस करता आलं. मग ते गुगल ट्रेंड यूज करायचं. आपल्याला काय करायचं आता? तुम्हाला डिफरन्स बिटवीन डिजिटल मार्केटिंग आणि ट्रेडिशनल मार्केटिंग समजलं, सांगायची गरज नाही. आता आपण काय करणार आहे की आपल्याला काय करायचंय की सगळ्यात जास्त ट्रेंड कशाला, काय करायचंय? माझी स्क्रीन दिसत नसेल सगळ्यांना, स्क्रीन शेअर करतोय. आता सध्या ट्रेंड काय? मग मी आता सध्या पॉवर बीआय शिकू का टॅब? काय करतोय? ऍक्टिंग कोर्सेस इन पुणे याला जास्त व्हॅल्यू आहे का डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे? हे मला चेक करायचं. तर कसं चेक करणार? तो आपण एक पहिला टूल शिकतोय आता, काय नाव आहे त्याचं? गुगल काय नाव टाकतो आता इथं? डिजिटल ऍक्टिंग. काय कोणता टूल शिकतो आपण? गुगल. कंपॅरिझन करा ऍक्टिंग कोर्सेस. किती लोक सर्च करतात? एंटर करतो. आणि दुसरा कोणता करायचा आपल्याला? डिजिटल. मग दोघांमध्ये काय फरक आहे? आपल्याला स्टेप वाईज पण येते. एका दिवसाचं चेक करायचं नाही तुम्हाला जर कंपॅरिझन करायचं असेल तर कमीत कमी एका वर्षाचं सर्च करा किंवा लागच्या 5 वर्षाचं सर्च करा. कुठे डिजिटल मार्केटिंग आणि कुठे ऍक्टिंग कोर्सेस. दिवसाचे 72 आणि इकडे किती? दिवसाची 1. डिफरन्स समजला का? आता हे ऍक्टिंगच्या जागेवर दुसरं काय टाकू? डेटा
आलं का? हे गुगलकडे एवढी इन्फॉर्मेशन आहे की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे येतात ते पण माहिती आहे त्यांना. माहिती का? तुम्ही गुगल पे वापरता, फोन पे वापरता, त्याच्यामुळे गुगल तुम्हाला चुकीचं नाही दाखवणार. तुम्हाला उगाच प्रायव्हेट जेटची ऍड दाखवून काय फायदा आहे का? तुम्ही ते पार्क ठेवलं टाकणार आहे का पार्किंग करायला काय? फ्लॅटच्या खाली लावणार, मग ते बरोबर त्यांनाच दाखवणार. ट्रेन कसे चाललेत बघा, इथं मध्ये पिकअप पालता परत खाली चाललंय, तर हे तुम्हाला पॅटर्न पण अनालिसिस करता आलं पाहिजे. तर कम्पॅरिझन करण्यासाठी कोणता टूल आहे? अजून कोण सपोज आता एखाद्या वेळेस काय करतात माहिती का, मला येतो आणि बोलतो सर आम्हाला केक शॉप ओपन करायचं आहे, आम्हाला मार्केट रिसर्च करून द्या. मग आम्ही कोणत्या एरियामध्ये केकचं शॉप टाकतो किंवा मला हॉटेल टाकायचं आहे, मग हॉटेल कोणत्या ह्याच्यामध्ये टाकू, कुठे टाकू हॉटेल, मनाला वाटतं तिथे टाका, असा बिझनेस केला जातो. पण तुम्हाला विचार करून डिसिजन घ्यावा लागतो. मग डेटा अनालिसिस करून जर तुम्ही डिसिजन घेतलं तर तुम्ही डेटा ड्रिव्हन डिसिजन घेऊ शकतात आणि 90% प्रोबॅबिलिटी की तुम्ही सक्सेस होऊ शकता. मग तुम्हाला जर डिसिजन जर घ्यायचा असेल तर कशाच्या बेसिसवर, तुम्हाला केक शॉप टाकायचं आहे तर मी काय टाकेल, केक शॉप इन एमसी रोड आणि दुसरं टाकेल केक शॉप इन पिंपरी. दोघांमध्ये कोण किती किती लोक सर्च करतात, कीवर्ड रिसर्च करून मी काय करू शकतो, डिसाईड करू शकतो. सेकंड थिंग, फिजिकल पण रिसर्च करावा लागतो स्मॉल स्केल बिझनेससाठी. तुमचा जर मोठा बिझनेस असेल तर त्यासाठी तुम्हाला आहे ना गुगलवरती सर्च करावा लागतो, गुगल ट्रेंडवर. जर छोटा बिझनेस असेल जसं की केक शॉप, मग केक शॉप कुठे चालेल, जर कॉलेज जवळ असेल किंवा हॉस्टेल जवळ असतील, केक जास्त सेलिब्रेशन कोण करतं, खेडेगावात कोण बर्थडे केक करतात पण एवढे नाही करत. आता गुगल ट्रेंड आलाय, पण सिटी कॉलेजचे स्टुडंट जास्त करतात. त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला गोष्टी करायच्या. तुम्हाला आता हे करता येईल, कंपॅरिझन करता येईल. आता मला डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग आणि डेटा अनालिटिक्स मध्ये कंपॅरिझन करायची, तीन ह्याच्यामध्ये पण करू शकता. तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल पण सर्च करू शकता. अजून कोणती गोष्ट घेऊ आपण? डेटा सायन्सचे आपल्याला एआय बद्दल तर भरपूर येईल, एआय बद्दल तर भरपूर येईल. एआय फक्त नाही टाकू शकत, एआय पण डेटा सायन्सच पार्ट आहे ना. एआय तर भरपूर आहे. इतर 1 दिवस, 5 दिवस, 10 दिवस असं पण तुम्ही सर्च करू शकता. पण मोस्टली काय करायचं, 2 किंवा 3 ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करायचे, तरच तुम्हाला ॲप्रोप्रिएट येतं. नाहीतर मग तुम्हाला 4-5 पॅरामीटरमध्ये जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये अजून वेगळे टूल येतात, ते यूज करायचे. सगळ्यांना समजलं? आपल्याला मार्केटिंग करायची, आपण डिजिटल मार्केटिंग शिकतोय. मग डिजिटल मार्केटिंग शिकतो म्हणल्यानंतर गुगलवरती जाणार आणि तुम्ही एखादा जर कोर्स करायचा असेल तर तुम्ही काय करणार, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असं सर्च करणार. असं सर्च केल्यानंतर तुम्ही स्क्रॉल करणार, तिथे स्पॉन्सर दिसते त्याला काय बोलतात, सर्च इंजिन मार्केटिंग किंवा गुगल ॲड बोलतात, किंवा हे जे दिसते त्याला काय बोलतात, लोकल एसईओ. नंतर खाली गेला याला बोलतात एसईओ. इथे एनएमडीची वेबसाईट दिसली म्हणून तुम्ही मला इथं क्लिक करून कॉल केला, याच्यावरती क्लिक केला, काय केलं, याच्यावरती क्लिक केलं, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट दिसली आणि एवढे लोक प्लेस झाले दिसले म्हणून तुम्ही काय केलं, मला कॉल केला. बरोबर आहे? आणि खाली एक दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आहे. आपण याच्यामध्ये B2B मार्केटिंग शिकणार आहे, B2C मार्केटिंग आणि D2C मार्केटिंग. तर B2B मार्केटिंग म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस. B2C म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटर, बिझनेस टू कन्झ्युमर आणि डिस्ट्रीब्युटर टू कन्झ्युमर. हे सगळं पुल मार्केटिंग आणि पुश मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, मार्केटिंग, मशीन लर्निंग, मार्केट रिसर्च, कॉम्प्युटर अनालिसिस, डेटा व्हिज्युअलायझेशन, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, लोकल एसईओ, कीवर्ड रिसर्च, सर्च इंजिन मार्केटिंग, गुगल ॲड्स, बिग ॲड्स, याहू, इंटरनेट आर्चिव्ह, बायडू, गुगल एनालिटिक्स, गुगल एनालिटिक्स, सर्च कन्सोल, सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, सोशल मीडिया मॅनेजमेंट, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, फोटोशॉप, नंतर प्रीमियम प्रो, पोस्टर डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, रील मेकिंग, यूट्यूब मार्केटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, ब्लॉग रायटिंग, HubSpot, क्वारा, ॲड कंटेंट रायटिंग, पॉवर बीआय, टॅब्लू, ChatGPT, गुगल बार्ड, EI टूल, 50+ लोगो डिझायनिंग, OTT ॲड्स, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ACM, रस, HRF, मोज, हे सगळे टूल येतं, ऑन EI टूल. एवढा सिलेबस आपण 4 महिन्यात पाहणार आहे आणि हे सब टॉपिक लगेच होतात. बरोबर आहे ना? आता मी तुम्हाला काय शिकवलं, कंपॅरिझन कसं करायचं, कीवर्ड रिसर्च नाही शिकवलं आपण. आता तुम्हाला मी काय सांगितलं, गुगलवरती मी काय करतो, सर्च इंजिनचे टाईप काय सांगितलं, सर्च इंजिन, व्हॉट इज सर्च इंजिन, वेअर वी पुट आवर क्वेरीज इन रिटर्न्स वी गेट इन्फॉर्मेशन. हे सर्च इंजिन आहे. सर्च इंजिनचे टाईप किती असतात, गुगल आहे, याहू आहे, बिंग आहे आणि इंटरनेट आर्चिव्ह आहे. हे मी काय करतो, गुगलवरती सर्च करतो. काय सर्च केलं, डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे असं सर्च केलं. काय सर्च केलं, त्याला बोलतात कीवर्ड. काय बोलतात, कीवर्ड. कीवर्डचे टाईप्स असतात, लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीजनल. गुगल ॲड कसं दिसतं, गुगल ॲड त्याच्यासमोर स्पॉन्सर लिहिलेलं असतं. आणि लोकल एसईओ कसं दिसतं, लोकल एसईओ ज्याच्यासमोर वेबसाईट नसेल तरी चालेल, जिओग्राफिक लोकेशन आणि रिव्ह्यू रेटिंग लिहिलेलं असतं. जिओग्राफिक इथे मॅप दिसतो का, हे लोकेशन आहे.
हे दिसतंय, तर हे काय लोकल एसईओ. आणि हे खालचं काय दिसतंय एसईओ. जर वेबसाईट रँकिंग होत असेल आणि त्याच्यासमोर जर स्पॉन्सर लिहिलेलं असेल तर त्याला काय बोलायचं एसईओ. एसईओ म्हणजे काय सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आणि पहिलं टॉपिक आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचं शिकतोय. तर एसईओचे डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. एसईओ म्हणजे काय, एसईओ म्हणजे आपल्या वेबसाईटला रँकिंग करणे. कुठं रँकिंग करणे, तर सर्च इंजिन रिझल्ट पेजमध्ये. मग सर्च इंजिन कोणते सर्च इंजिन तुझा बरोबर आहे. आणि माझी जर वेबसाईट आहे तर गुगलवरती डेटा अनालिटिक कोर्सेस पुणे सर्च करतोय तर इथे एका सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती ह्याला काय बोलतात सर्च इंजिन रिझल्ट पेज. तर सर्च इंजिनचं पहिलं पेज आहे. दुसऱ्या पेजवरती गेलं तर एका पेजवरती किती रिझल्ट दिसतात असं क्वेश्चन विचारलं तर काय सांगा 10 रिझल्ट दिसतात. माझी रँकिंग जर 25 नंबरला आहे तर मी कोणत्या पेजवर दिसेल, 3rd नंबरच्या पेजवरती दिसेल. मी जर गुगलवरती इन पुणे किंवा इन नियर बायने टाकलं, मी तर काय टाकलं डेटा अनालिटिक कोर्सेस नियर बायने टाकलं, तर मला कोणता आधी रिझल्ट दिसेल, एसईओ दिसेल का गुगल ऍड दिसेल का लोकल एसईओ दिसेल, का बरं नियर. मग लोकल एसईओचं मिनिंग काय होतं की आपल्या जवळचे रिझल्ट, लोकल बिझनेस. मग लोकल एसईओ कुणाचा करायचा, तर कार्पेंटर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायचे तर आपण हॉस्पिटल नियर बाय सर्च करणार. तुम्हाला मेकअप करायला जायचंय तर तुम्ही दिल्लीला जाणार का मेकअप करायला, नाही तुम्ही नियर बाय मध्ये त्या सिटीमध्ये जाणार. जर सिटीचं नाव टाकलं किंवा नियर बाय मी टाकलं तर तुम्हाला काय येतंय, हे दिसतंय. तर एका सर्च इंजिन रिझल्ट पेजवरती 3 लोकल एसईओ दिसतात, 3 गुगल ऍड दिसतात आणि 3 त्याच्यामध्ये मग हे बोलत नाही तर अच्छा मित्रांनो मेसेज पण केला तरी चालेल. आता येते ना आवाज, हो सर, स्क्रीन दिसत नव्हती सर. ठीक आहे काय प्रॉब्लेम, आता दिसते ना. आता हो मी सर. सांगितलं की गुगलवरती आपण काय सर्च केलंय डेटा अनालिटिक कोर्सेस नियर मी किंवा नियर तरी सर्च केलं तर 1 नंबरला काय आलं गुगल ऍड आले. गुगलच्या ऍड मध्ये आपण पैसे देतात म्हणून गुगलने हे 1 नंबरला दाखवलंय आणि ह्याच्यावर तुम्ही पाहिलं तरी पैसे लागणार आहेत. गुगल ऍडसाठी पेड आहे आणि हे जे असतं लोकल एसईओ हे फ्री. जिथे जिथे मार्केटिंग शब्द लागतो ते सगळं पेड आणि इथे लोकल एसईओ का, कारण इथे जिओग्राफिक लोकेशन, इथं वेबसाईट कुठे दिसते का तुम्हाला, नाही. टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग इज कॉल्ड एज लोकल एसईओ. लोकल एसईओची डेफिनेशन काय, टू मेक विजिबल बिझनेस. एखाद्याला बिझनेस करायचा आहे तर वेबसाईट लागेल का, नाही लागेल. बिझनेस करण्यासाठी वेबसाईटच लागते असं नाहीये. अशा हजारो बिझनेस येतं ज्यांना वेबसाईट सुद्धा नाही तरी त्याचा टर्नओव्हर करोडोमध्ये, बरोबर आहे. केक शॉप आहे, वेबसाईट लागते का, हॉटेल आहे, लागेल का वेबसाईट, मग त्यासाठी लोकल एसईओ लागेल. लोक नियर बाय सर्च करतात तर ते कसं दिसतं, तर आता बघा एका मध्ये पोलीस, वकील आणि डॉक्टर एकत्र गेले तर तुम्हाला पोलीस कसे कपडे घालतात त्याच्यावरून समजेल, वकील त्याचे कपडे. तसं मग एसईओ गुगल ऍड आणि लोकल एसईओ तिघांमध्ये काय डिफरन्स आहे समजेल. लोकल एसईओ कसं दिसतं, त्याच्या समोर रिव्ह्यू रेटिंग आणि बिझनेसचं नाव असतं. इथं प्राईम पॉईंट, नंतर इथं काय, इथं खाली हे जे दिसते हे वेबसाईट दिसते आणि समोर स्पॉन्सर नाही म्हणजे एसईओ. एसईओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, पैसे लागणार आहेत का ते रँकिंग करायला, नाही. लोकल एसईओ मार्केटिंग लागले का कुठे, तर ह्याला पैसे लागतील का, नाही. मग सर्च इंजिन मार्केटिंग ह्याला पैसे लागतात, समजलं. मग ह्या 3 गोष्टी सगळ्यांना समजल्या तर आता आपल्याला काय करायचं, इथं पैसे लागत नाही. आता तर सपोज मग आपण बिझनेस करतोय तर हे आपलं इथं 1 नंबरला का दिसत नाहीये, तर त्याची लोकल एसईओ केलं आहे. तर हे अकाउंट जर क्रिएट करून द्यायचं असेल, आता सपोज आम्ही काय केले, एनएमडी इंटिरियर नावाने काय केलं, बिझनेस केलाय. काय केलंय, एनएमडी इंटिरियर नावाने आम्ही काय केलंय, बिझनेस केलाय. आणि एनएमडी इंटिरियरचं जर मग अकाउंटच नसेल आपल्याकडे तर लोकांना काय माहिती की एनएमडी इंटिरियर आपण करतो म्हणून. 90% लोक कोणता पण प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जर घ्यायचं असेल तर ते रिव्ह्यू रेटिंग पाहतात. काय पाहतात, रिव्ह्यू रेटिंग. मग ह्याचे रिव्ह्यू चांगले म्हणून लोक इथं क्लिक करून त्याला कॉल करतात आणि दिसायला पण चांगलं वाटलं पाहिजे. तर हे असं अकाउंट कसं क्रिएट करायचं हे आजच्या लेक्चरमध्ये होणार आहे. तर हे 9 मिनिटातच आपण पूर्ण टॉपिक पाहणार आहे. कसं करायचं आपल्याला क्रिएट, तर त्यासाठी लोकल एसईओ म्हणजे काय, त्याला गुगल माय बिझनेस पण बोलतात. लोकल एसईओची डेफिनेशन काय सांगितली मी, त्यासाठी नोट काढणं खूप गरजेचं आहे. लोकल एसईओ म्हणजे टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल. इथं वेबसाईट रँकिंग केली जाते का, नाही. तर बिझनेसचं नाव रँकिंग केलं जातं, विजिबिलिटी वाढवली जाते आणि ह्याच्यात रिव्ह्यू पण टाकतात. समजलं. तर ते करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टींची गरज लागणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागणार. ऑनलाईन वाले परत गेले वाटतं काय. आता दिसेल तुम्हाला स्क्रीन परत एकदा. काय शिकतो मी, लोकल एसईओ. आता बघा तुम्ही जर आजपासून शिकलात लोकल एसईओ, उद्यापासून लगेच कामं घेऊ शकता तुम्ही. एक जर लोकल एसईओ क्रिएट करायला द्यायचं म्हटलं तर 5 ते 7 हजार रुपये घेतात. कमीत कमी 2000 1000 पण घेऊ शकतात, कारण ते बनवण्यासाठी 3च मिनिटं लागतात. आणि ते जर रँकिंग करायचं म्हटलं तर तुम्ही 7,000 रुपये महिन्याला घेऊ शकता. त्यासाठी काम काहीच नाही करायचं. आजच्या लेक्चरमध्ये तेच करायचं की आपल्याला लोकल एसईओचं अकाउंट कसं क्रिएट करायचं आहे. जसं की तुम्ही जर गुगलवरती एनएमडी सर्च केला, आता मला जर एखादी लीड जेस्टाईलवरती आली, कुठं आली, जेस्टाईलवरती एखादी लीड आली आणि त्याने काय केलं, मी त्याला सांगितलं की आमची एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डेटा सायन्स आणि डिजिटल मार्केटिंग कोर्सेस प्रोव्हाइड करते, 100% प्लेसमेंट गॅरंटी इन द
इंडस्ट्री एक्सपर्ट शिकवलं जातं, खूप चांगले इन्स्टिट्यूट आहे. पण तरी पण तुम्ही काय करतात, डायरेक्ट विजिट करतात का नाही, तुम्ही गुगलला सर्च करतात एनएफटी खरंच चांगले का, मग तुम्ही काय करणार, एनएफटी क्लिक करणार, असं गुगलवरती सर्च करणार आणि इथे जाऊन काय पाहणार, त्यांचे रिव्ह्यू किती कुठे लोकेटेड आहे, आणि दुसरं काय करणार, असे फोटो पण पाहणार सगळे, ऑफिस जर चांगलं दिसतं ह्याचं, बरोबर आहे ना, फोटो पण चांगले येतात, त्याच्यामुळे तुम्ही काय करणार, तिथं विजिट करणार. करणार का, तर ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, पाहिल्या जातात. काय पाहिलं, क्लासरूम कशी आहे, हे पाहूनच लोक काय करतात, तिथे विजिट करतात, तिथे डेमो लेक्चर अटेंड करतात, त्यांना आवडतं म्हणून ते इथं काय करतात, ऍडमिशन घेतात. समजलं सगळ्यांना. तर हे अकाउंट कसं क्रिएट करायचं हे तुम्हाला तर आज आपल्याला हे शिकायचं आहे, तर 3 मिनिटातच मी तुम्हाला हे क्रिएट करून दाखवतो. तर मला लागतं की ईमेल आयडी कोणता घेणार, आपल्या पुणेचा, कोणता घेणार, आपल्या पुणेचा. नंतर काय करणार, गुगलवरती जाणार आणि ते GMB सर्च करणार, गुगल फुल फॉर्म मध्ये टाकलं तरी चालेल, ऑनलाईन वाल्यांना दिसते ना स्क्रीन, प्रत्येक म्हणायची स्क्रीन दिसत नाही. काय करायचं, एक ईमेल आयडी लागतो. GMB हे कधी बंद झाले, 2015 साली, जून 2015ला. पहिल्यांदा गुगल प्लस होतं, पण ते चाललं नाही, म्हणून गुगल हे नवीन काढले. आणि पहिली लाईन दिसते ना, google.com, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर काय करणार आपण, आता बघा इथे एवढे अकाउंट क्रिएट करून ठेवलेले आहेत, अजून एक नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे, तर ऍड बिझनेस करायचं. काय करायचं, ऍड सिंगल बिझनेस. हे सगळे स्टुडंटनी काय केले, प्रॅक्टिससाठी केले, बरोबर आहे, सगळे प्रॅक्टिससाठी केले. तुम्हाला जर दुसरा ईमेल आयडी वापरायचा असेल तर दुसरा ईमेल आयडी वापरा, महामंडळाचा ईमेल आयडी दिसतंय, त्याच्यामध्ये बघ जाऊन काय करा, GMB. तुम्ही ईमेल आयडी चेंज पण करू शकता. गुगलला बिझनेस क्रिएट केलं, नंतर इथे साइन इन करा. इथं पण 2 बिझनेस आहेत, काय नाव ठेवले त्यांनी, काय केले, कोणीतरी असं चुकीचं काहीतरी क्रिएट केलंय, समजलं, पोरांनीच असं काहीतरी केलं असेल, तिथं बसून काय काय नंतर मी करतात, ठीक आहे. तर आता मला नवीन त्याच्यामध्ये ऍड करायचा माझा इंटेरियरचा, नंतर मी काय करणार आहे, ऍड बिझनेस करणार, ऍड सिंगल बिझनेस करणार, ह्याच्यामध्ये बिझनेसचं नाव द्यायचं, बिझनेसचं नाव काय देणार आहे, एनएफटी. आता हेच बिझनेस मी काय करणार, ओपन करणार आणि गुगलवरती पण एकदा चेक करणार की आहे का बिझनेस, याची वेबसाईट वगैरे किंवा ह्याचा कॉम्प्युटर कोण, इंस्टाग्राम दिसतंय, क्लिक केलं याच्यावरती. आता ही वेबसाईट ओपन व्हायला जर एवढा टाइम लागला, म्हणजे म्हाताऱ्या माणसाला कसं बसल्या एकदा उठायला टाइम लागतो तसं एवढा जर टाइम लागला तर आपल्या वेबसाईटवरती कोण क्लिक करेल का, आणि क्लिक करून काय करणार, ते कट करणार. कसं कट करणार, असं कट करणार. आणि त्याला ऑप्शन भरपूर आहे, तेव्हा काय करेल, तिथे जर ओपन होत नाही तर खाली स्क्रॉल करून काय करेल, इथं पण क्लिक करेल. आता बघा, मी जर एनएफटी इंटेरियर जर नाव टाकलं असतं तर एनएफटी इंटेरियर ऑलरेडी दुसरं कोणच तरी दिसते का, वेबसाईट का ओपन होत नाही, ही वेबसाईट आपली इथं, ही दुसरीच कोणाच तरी वेबसाईट आहे, पण एनएफटी इंटेरियर आहे का नाही, कोणाचं तरी, आपलं नाही, आपलं वेगळं आहे. मग आपल्याला डोमेन घेताना किंवा इथं गुगलवरती अकाउंट क्रिएट करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी आधी चेक कराव्या लागतात आणि त्यानंतरच आपल्याला काय करावं लागतं, बनावं लागतात. मी इथे सगळं चेक केलं, मी आता पुढे जाऊन काय करतो, आपल्या कुठे गेलो होतो तिथं एनएफटी इंटेरियर्स अँड स्टुडिओ, काय नाव टाकलंय, एनएफटी इंटेरियर्स अँड स्टुडिओ, आणि इथं कॅटेगरी टाकायची, सिलेक्शन ऑफ प्रॉपर कॅटेगरी खूप इम्पॉर्टंट. तर कॅटेगरी काय टाकणार आपण, काय कॅटेगरी टाकणार, इंटिरियर का फर्निचर, इंटिरियर डेकोर. सिलेक्शन प्रॉपर करायचं, खूप सिंपल आहे. डू यू वॉन्ट टू ऍड अ लोकेशन कस्टमर कॅन विजिट लाईक स्टोअर और विजिट, येस, ते आपल्याकडे विजिट पण केलं पाहिजे. नंतर काय त्याचा ऍड्रेस टाकायचा, मग आपला ऍड्रेस टाकणार, काय टाकणार आपण, स्ट्रीट, मग काय आपलं स्ट्रीट ऍड्रेस काय आहे, फर्गुसन रोड, फर्गुसन कॉलेज रोड, KFC कॉलेज, फर्गुसन कॉलेज, काय काय लोक टाकतात KFC कॉलेज, मग कसं टाकायचं, ऑफिस नंबर 203, काय टाकलं, ऑफिस नंबर 203, KFC रोड टाकू शकतात, फर्गुसन कॉलेज नाही टाकायचा, KFC रोड. नंतर सिटी कोणती आहे, पुणे, त्याला 4 करा, स्टेट कोणतं आहे,
महाराष्ट्र. नंतर काय करायचं? नन ऑफ दिस आणि नेक्स्ट. नंतर काय करणार? कन्फर्म. डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरी ऑर होम अँड ऑफिस विजिट? येस ऑर नो? येस. नेक्स्ट. आता इथं कुठं कुठं तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे? फक्त पुणे आणि महाराष्ट्र. मग तुम्ही एक एक सिटी जर टाकली तर बेटर आहे. मी हे तुम्हाला काय सांगतो, एक एक सिटीमध्ये रँकिंग, पिंपरीमध्ये पण रँकिंग करायचं. पिंपरी चिंचवड, कात्रज, हे सगळ्या सिटी तुम्ही टाका आणि नेक्स्ट करा. नंतर इथे फोन नंबर सांगा, तुमचा नंबर 7028283232. वेबसाईट आहे का तुमच्याकडे? असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. आणि लोकल एसईओ क्रिएट करायला लागतो का? आता तुम्हाला फोन पाहिजे का कोड पाहिजे? व्हिडिओ करणार आहे आपण, करू फोन कॉलवर टेक्स्ट मेसेज आहे ना, रिचार्ज टाकायचं. आला का फोन? व्हॉट्सअप वरती नाही आहे, टेक्स्टवरती 86666209209. व्हेरीफाय. आले तर ग्रीन नेक्स्ट. आता इथे तुमचे इंटेरियरचे फोटो टाका, एक्सटेरियरचा फोटो टाका. कधी ओपन आहे? संडेला 24 तास ओपन आहे. किती वाजता ओपन होतं? सकाळी 12, संध्याकाळचे 12 ते. कधी वाजता ओपन होतं तुमचं? 10 AM. बंद कधी होतं? 7 PM. तर हे असे सगळे टाका. मी काय करतोय, सगळं 24 hours ओपन ठेवतो, पण असं नका करू. बरोबर. तुम्हाला आता मी शिकवलं म्हणजे तुम्ही आता हे इम्प्लिमेंट करायचं. आणि इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायला आलं पाहिजे. 90 कॅरेक्टर प्लस असलं पाहिजे तुमचं डिस्क्रिप्शन. मग इथे टाका AMD इंटेरियर अँड स्टुडिओ इज इंडिया. लिहिता पण आता अफोर्डेबल प्राइस. अजून थोडं तुम्हाला काय टाकायचं आहे? मिनिमम प्राइस बेटर. त्याच्यामध्ये पण टाका मॉड्युलर किचन, काय काय सर्व्हिसेस यू ऑफर. नंतर आयडिया आर्किटेक्चर पण करतो, सगळं टाका. इथं तुम्हाला फोटो टाकायचा आहे. ॲड स्टोर फ्रंट फोटो. जर फोटो जर टाकले तर लवकर काय होईल? व्हेरीफाय होईल, लवकर गुगलला दिसेल. नंतर ॲड फोटो फॉर युअर बिझनेस, हे पण मी स्किप केलं, पण तुम्हाला स्किप नाही करायचं. इथं गुगलचं 20,000 क्रेडिट क्लेम करा, तर हे करायचं नाही. हे नुसतं लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, ते काय भेटत नाही कधी आयुष्यातून. इथं काही कस्टमाइज प्रोफाईल लागलं गुगलला दिसायला. दिसलं. आता हे मला तर वेळ नसतो मॅनेज करायची, मला मॅनेज करायला द्यायचं तुम्हाला. तर इथं प्रोफाईल सेटिंगमध्ये जाणार आणि ॲड ॲक्सेसमध्ये जायचं आणि द्यायचं तुम्हाला सांगा तुमचं ईमेल आय डी. काय वाय was smart. हां, वाय was smart. वाय का? वाय तेवढेच वाय. हां, वाय was smart. MUS ME हां MAD 70 हे सेट व्हायचं आणि हे इन्व्हाइट करा. इथून तुला जाण्याचा इन्व्हिटेशन ते ॲक्सेप्ट केलं तर तुझे गुड हँडल करू शकतो. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम? एडिट करायचं, एडिट प्रोफाईलमध्ये जायचं. बिझनेस नेम, कॉन्टॅक्ट नंबर, लोकेशन, ॲक्सेस सगळं येतं. कोणाला लोकेशन प्रॉपर वाटतं ना, आता ॲड्रेस प्रॉपर टाकलं की बरोबर होतं गुगल ॲड्रेस. तुम्हाला ते खाली ड्रॉप अँड डाऊन पण करता येईल. आता हे एडिट करायचं कसं करणार? रिपोर्टमध्ये जायचं, प्रोफाईलमध्ये जायचं, रिमूव्ह बिझनेस, स्टॉप मॅनेजिंग दिस प्रोफाईल, मेक दिस बिझनेस ॲज अ क्लोज, रिमूव्ह प्रोफाईल कंटेंट, सगळंच केलं. ते कॅचमध्ये दिसते पण ते फक्त एवढंच, बाकी काय नाही. काय क्वेश्चन आहेत आता? आता हे व्हिडिओ मी अपलोड करतो यूट्यूबवरती.